श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सेवानिवृत्त प्राध्यापक सतीश नारायणराव कुलकर्णी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. मंडळी नमस्कार. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण नेहमीच समाजातील ऋषितुल्य आणि ज्या विभूतींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे अशा व्यक्तिमत्वांना निमंत्रित करत असतो, जेणेकरून आजच्या पिढीसाठी त्यांचं मार्गदर्शन अतिशय उपयुक्त असं आपल्याला ठरावं, हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. तसेच जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या देखील आठवणींना काही प्रमाणात का होईना उजाळा देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आमच्याद्वारे आणि आमच्या या पाऊलवाटा कार्यक्रमाच्याद्वारे आम्ही निश्चितपणे करत असतो. याचाच एक भाग म्हणून आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक सतीश नारायणराव कुलकर्णी अर्थात एस.एन. कुलकर्णी सर, जे स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथून गणिताचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. सर गणिताचे प्राध्यापक म्हणून जरी सेवानिवृत्त झालेले असले तरी देखील सर लेखक आहेत. विद्यार्थी प्रिय असं व्यक्तिमत्व सरांचं नावाजलेलं आहे. आपल्या परिसरामध्ये सरांना ओळखणार नाही किंवा मी सरांना ओळखत नाही असं म्हणणारा माणूस या परिसरामध्ये चुकून देखील सापडू शकत नाही असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून निमंत्रित केलेलं आहे. एस.एन. सर आकाशवाणी बीड केंद्राच्या पाऊलवाटा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सप्रेम नमस्कार. मंडळी नमस्कार. बीडच्या आकाशवाणी केंद्राने मला पाचारण केले, त्याच्यावर आकाशवाणी केंद्राचे मी खूप आभारी आहे आणि तुमच्याशी संवाद साधायला मला खूप आवडेल. सर आपला जन्म कधी झाला आणि कुठं झाला? माझा जन्म 1956ला झालेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये नळेगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. छोट्याशा नदीच्या किनारे हे गाव आहे. घरणी नदी असं त्या नदीचं नाव आहे. त्या गावामध्ये मी जन्मलेलो आहे. सर आपल्या बालपणीचं वातावरण कसं होतं बरं तेव्हाचं ग्रामीण वातावरण खरं म्हणजे आजच्या परिस्थितीच्या तुलनेमध्ये आपल्याची तुलना करता येणार नाही अशा पद्धतीचं होतं. पूर्ण ग्रामीण भाग, लाईट नाही, बसेस नाहीत, रस्ते नाहीत आणि कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. म्हणजे त्या काळी रेडिओ म्हणजे फक्त ऐकून माहिती होता, तो प्रत्यक्ष आम्ही ऐकलाही नव्हता. आमच्या गावामध्ये एक तिथले जवळपास एक डॉक्टर सायकलवर यायचे. तर ती सायकल पाहण्यासाठी आम्ही सगळी मुलं त्या सायकलच्या भोवती गोळा व्हायचो. म्हणजे अशा सायकल पाहण्यासाठी उत्सुकता असणारी जी मंडळी आम्ही होतो त्यावेळेचा हा काळ. त्या काळात आपल्याला आधुनिकता नव्हती किंवा सुख सोयी नव्हत्या, परंतु खरं सुख त्या काळातच दडलेलं होतं. जी परिस्थिती आहे ती परिस्थितीच खूप चांगली आहे असं आम्ही सगळे समजायचो. म्हणजे याच्यापेक्षा आणखी काही चांगलं असू शकतं अशी तेव्हा मनाची धारणा नव्हती. किंवा आसपासची आमची सगळी मंडळी होती, त्या मंडळीची आणि आमची साधारण तशीच परिस्थिती असल्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही खूप समाधानी आनंदी असायचो. अच्छा. आपल्या बालपणी म्हणजे आपल्या गावामध्ये शिक्षण कितवीपर्यंत होतं सर? योगायोग असा होता की आमचं नळेगाव त्या परिसरामध्ये सगळ्यात मोठं खेडेगाव जर असलं तरी मोठं गाव होतं आणि त्यामुळे माध्यमिक शाळा 10वीपर्यंतची शाळा तेव्हा आमच्या गावी होती. जी शाळा जिल्हा परिषद, तेव्हा खाजगी शाळा अशा कुठे नव्हत्या. जिल्हा परिषदची एकमेव शाळा आमच्या गावामध्ये होती. मग तुमचं प्राथमिक शिक्षण नळेगावलाच झालं, माध्यमिक शिक्षण देखील तिथंच झालं? हो, माझं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण नळेगावला आणि एकाच शाळेमध्ये झालं. योगायोग असा आहे की त्या शाळेमध्ये माझे वडीलसुद्धा सुरुवातीला शिक्षक होते. अच्छा. आणि माझं शालेय शिक्षण जेव्हा संपलं तेव्हा ते त्याच शाळेचे मुख्याध्यापक पण होते. त्याच्यामुळे शाळेचा एक वेगळा आनंद एका शिक्षकाचा मुलगा आणि मुख्याध्यापकाचा मुलगा म्हणून मला अनुभवता आला.
तुमच्यावर त्या काळात असं एखाद्या शिक्षकाचा किंवा एखाद्या गुरुजीचा प्रभाव पडला, असं व्यक्तिमत्व एखादं होतं का? आहे, निश्चितपणे आहे. एक करडखेडकर नावाचे, शंकरराव करडखेडकर नावाचे माझे गुरुजी होते, ज्यांचं शिक्षण हैदराबादला झालं होतं. हो. प्रत्यक्षात म्हणजे 10वी पासच होते ते, पण 10वीपर्यंत त्या काळी ते गणित शिकवायचे. आणि त्यांच्याकडे मी कायम अभ्यासाला घरी जात असल्यामुळे गणिताची आवड त्यांच्यामुळे निर्माण झाली. आणि गणितामध्ये सुद्धा मी माझ्या वर्गामध्ये योगायोगाने त्यांच्या शिकवण्यामुळे आणि अभ्यास करून घेण्याच्या पद्धतीमुळे मी तसा वर्गामध्ये गणितामध्ये पहिला आलो होतो. सर, असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तुम्ही पुढे चालून गणिताचे प्राध्यापक झालात, परंतु गणिताचा प्रभाव आपल्यावर बालपणापासूनच पडलेला होता. मग आपले वडील कोणता विषय शिकवायचे? हा, माझे वडील मराठी शिकवायचे. पण गंमत अशी आहे की माझे वडील मराठी शिकवत असल्यामुळे माझ्यावर मराठीचे सुद्धा संस्कार खूप झालेले आहेत. तुमच्या बालपणीचं कुटुंबातलं वातावरण कसं होतं? आमच्या बालपणी म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये जसं एकत्र कुटुंब असायचं तसं आमचं सुद्धा एकत्र कुटुंब होतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक कोणाचे असे विशेष लाड काही असायचे नाही, सगळ्यांना सारखी वागणूक असायची. घरामधल्या वडील माणसांचा सगळ्यांना सारखा दरार असायचा. त्याच्यामुळे सगळे एकमेकाचे म्हणजे आपण एकमेकाला मदत करणे, एकमेकाची कामं करणे, एकमेकाच्या सोबत बाहेर जाणे, असे जे मदतीचे काम आहेत ते व्हायचे. आणि संख्या घरात जरी खूप असली तरी मला आठवत नाही आमचे कधी एकमेकाबरोबर भांडण झालेली आहेत. एकमेकाला सांभाळून घेण्याची प्रवृत्ती जुन्या काळात होती. निश्चित. आणि त्याचं एकमेव उत्तर असं की संयुक्त कुटुंब पद्धतीचा प्रभाव त्या काळात होता. हो. मामाचं गाव ही कन्सेप्ट जी आहे ती सध्या बुडत चालली. मामाचं गाव, झुकझुक झुकझुक आगीन गाडी, हे जे बालगीतं आहेत हे कुठंतरी आपण रेडिओवर कुठंतरी कधीतरी ऐकतो आणि आपल्याला वाटतं की आपलं बालपण हरवून गेलं. आज ते बालपण राहिलं नाही. पूर्वी मामाच्या गावाला 6-6 महिने मुलं राहायची. मग आपली मामाथळ कुठलं? हा, म्हणजे अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण त्या जुन्या आठवणीमध्ये मला सर घेऊन गेले. नळेगावापासून उदगीर माझं मामाचं गाव होतं. अच्छा. त्याच्यामुळे उदगीरला जाताना आम्ही उदगीर ते तिथे जवळ एक रेल्वे स्टेशन होतं. तिथे आम्हाला बैलगाडीमध्ये बसून जावं लागायचं. म्हणजे बैलगाडीचा एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद. म्हणजे मामाच्या गावाला जायचं असेल तर आम्ही 8-8 दिवस तयारी करायचो. प्रत्यक्षामध्ये कपडे खूप असायचे नाहीत, पण आहे त्याच कपड्यामध्ये जाण्यासाठीची आम्ही तयारी करायचो. आणि आता तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे तेव्हाची जी रेल्वे गाडी होती ते इंजिन धूर ओकायची. तर त्या दोराकडे पाहत इंजिनमध्ये बसून मामाच्या गावाला जाऊया हे गाणं म्हणत आम्ही मामाच्या गावाला जात असू. आणि मग मामाच्या गावाला 5-6 महिने आम्ही कधी राहिलो नाही, पण दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी आमची हमखास मामाच्या गावी राहत असे. हो. सर, आपल्या बालपणी खेळ कोणते चालायचे बरं? आमच्या बालपणी साधारणपणे ऋतुमानाप्रमाणे खेळ असायचे. अच्छा. पावसाळ्यामध्ये गोट्या खेळायचो, विटी दांडू खेळायचो. हो. हिवाळ्यामध्ये खो खो, हुतुतू खेळणे. हो. कबड्डी. किंवा आम्ही छोटं गाव असल्यामुळे गावामध्ये तालीम होती. संध्याकाळी तालमीमध्ये जाऊन कुस्त्या खेळणे. अगदी. असे विविध प्रकारचे खेळ. उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये जाणे, विहिरीमध्ये पोहणे, नदीला पाणी असायचं तेव्हा नदीमध्ये दुपारच्या वेळेस डुंबणे, असे खूप प्रकारचे खेळ त्यावेळेस असायचे. आपली 10वी केव्हा झाली सर? माझी 10वी 1972ला झाली. मग 1972ला दुष्काळ पडलेला होता महाराष्ट्रामध्ये. त्या दुष्काळाचा आपल्या 10वीवर परिणाम काही झाला? निश्चित. म्हणजे आम्हाला ते दिवस आठवतात. म्हणजे 72ला दुष्काळ पडलेला. आम्ही जेव्हा वर्गाच्या बाहेर यायचो तेव्हा अतिशय कडक ऊन असायचं, सगळीकडे रखरख असायची. सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मानसिकता असे दुर्मुखलेले असायचे. मनामध्ये विद्यार्थी असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये चिंता असायची किंवा हे उद्याचा दिवस कसा जाईल. म्हणजे साधारणपणे आमचे सगळे समवयस्क होते. साधारण ग्रामीण भागामध्ये काय सगळ्यांची परिस्थिती सारखी असायची नाही. वर्गामध्ये 50% विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप खालावलेली असायची. बरोबर. त्याच्यामुळे सगळे थोडेसे वेगळ्या विवंचनेमध्ये असायचे. म्हणजे तो 72चा जो काळ आहे, दुष्काळी काळ, तेव्हा शासनाच्या सुगडी नावाचा एक पदार्थ खायला मिळायचा. तो वर्गामध्ये आम्हाला वाटप केला जायचा. आम्ही सगळे मिळून एकत्र खायचो. पण तसा तो काळ 72चा जो आहे तो थोडासा त्रासदायक काळ होता. पूर्वीचं म्हणजे SSC मॅट्रिक झाला मुलगा, तेव्हाचं वातावरण,
तेव्हाची आनंदाची परिस्थिती, मग घरातलं वातावरण कसं होतं? आता मी तसा पहिलाच 10वी पासनंतर बाहेर शिकायला जाणार होतो. हो हो. म्हणून आई वडील थोडेसे खिन्न असायचे, हां. पण त्यांना वाटायचं की यांनी खूप शिकायला पाहिजे, हो आणि म्हणून बाहेर मला कॉलेजला पाठवलं. हो माझं पहिलं तेव्हा PUC होती. हो तेव्हा PUCचं माझं शिक्षण धाराशिवला, तेव्हा जो आमचा जिल्हा उस्मानाबाद हो होता, हो हो तर धाराशिवला माझा प्रवेश, मामा तिथे असायचे, हो त्याच्यामुळे तिथे प्रवेश झाला. सगळी अनोळखी मंडळी, हो पण जिल्ह्यामध्ये फार कमी महाविद्यालय असल्यामुळे हो जिल्हाभरातली सगळी मुलं असायची, आणि हो. सगळी साधारणपणे खेडेगाव पार्श्वभूमी असलेली असायची. हो हो त्याच्यामुळे मैत्री व्हायला फारसा वेळ लागला नाही, हो सगळ्यांची हो मैत्री. बरोबर. मग धाराशिवला RP कॉलेजमध्ये झाला का प्रवेश? हो, रामकृष्ण परमहंस कॉलेजमध्ये PUCला. PUC. PUC म्हणजे काय, आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. हां, PUC म्हणजे प्री युनिव्हर्सिटी कोर्स, म्हणजे नंतर डिग्रीसाठी प्रवेश होण्यासाठीचा जो पहिलं वर्ष असायचं, हां 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 ते वर्ष म्हणजे PUC. हां. आता साधारणपणे आताचं 11वी-12वी म्हणजे हो. तेव्हाचं PUC. सर, आत्ताची पालक मंडळी आपण पाहतो की अपेक्षांचं ओझं जे आहे आपल्या मुलावर थोपवतात अक्षरशः. आपण ते अनुभवत आलेलं आहात, आपण पाहिलेलं देखील आहे की अनेक मंडळी की आपल्याला जे वाटतं ते आपल्या अपत्याकडून अपेक्षित करतात. मग तुमच्या काळातली परिस्थिती याबाबत, किंवा तुमच्याकडून काही अपेक्षा तुमच्या आईवडिलांच्या होत्या वगैरे काही? हा, निश्चितपणे. आता थोडासा त्या काळच्या आणि या काळच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. आता सगळे पालक खूप जागरूक झालेले आहेत. हो हो. थोडक्यात एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस पालकांमध्ये आहे. हो हो त्याचं कारण असं आहे की कमी मुलं, 1 मुलगा 2 मुलं असल्यामुळे हो हो पालकांना वाटतं की आपली मुलं चांगले शिकावेत. हो पण तेव्हाची परिस्थिती अशी असायची नाही. घरामध्ये 5-5, 6-6 मुलं असायची. हो हो. त्याच्यामुळे 5-6 मुलांपैकी 1 मुलगा शिकावा, 2 मुलं शिकावेत, अशी हो, अपेक्षा हो. असायची. आणि जो मुलगा बऱ्यापैकी अभ्यास करतोय हो. त्या मुलाने कॉलेजला जाऊन शिक्षण घ्यावं, हो उच्च शिक्षण घ्यावं, अशी मानसिकता असायची. हो पण सगळ्याच मुलावर कॉलेजमध्ये जाऊन शिकावं अशा प्रकारची कुठलीही सक्ती नव्हती. हो हो हो. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांमध्ये जे वातावरण होतं, बरोबर. जो अभ्यास होय त्यांनीच अभ्यास करावा, ज्याला शेतीमध्ये आवड आहे त्यांनी शेती करावी, हां. ज्यांना अन्य गोष्टींमध्ये आवड आहे त्यांनी अन्य, म्हणजे अशा कुठल्या प्रकारचं बंधन नव्हतं किंवा सक्ती नव्हती. तुमच्या काळात शिकवण्या होत्या का हो? नाही, आमच्या काळात शिकवण्या होत्या, पण शिकवण्यासाठी मुलं कोण जायची की ज्यांना वर्गामध्ये काहीच समजत नाही. हां. ढ मुलं, म्हणजे शिकवणाऱ्या मुलाकडे पाहण्याचा सगळ्याचा दृष्टिकोन वेगळा होता. ह्या बहुतेक अगदी, ढ अगदी, मुलगा अगदी. आहे. हुशार मुलं वर्गात अशा क्लासेसला जात नव्हती. गेली तरी त्या क्लासेसमधले शिक्षक, कारण माझा अनुभव जो हां, आहे, हां, तुम्ही हां. आपलं सहज एकदा गेलो होतो, तर मला फक्त 2 दिवस ते त्या बसू दिलं आणि म्हणले बरोबर. तुझ्यासाठी हा क्लास नाही, तू आपल्या शाळेमध्ये जा. हां 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 बरोबर. आणि शाळेमध्ये देखील त्या काळात वेगळी यंत्रणा होती की जे म्हणजे ज्यांना येत नाही अशा मुलांसाठी वगैरे. तो काळच वेगळा होता. त्याचं कारण असं आहे की तेव्हाचा शिक्षक आणि आताच्या शिक्षकामध्ये खूप आमूलाग्र फरक आहे. तेव्हाच्या शिक्षकांच्या समोर केवळ विद्यार्थ्यांना शिकवणे, दुसरा कुठलाही जोड व्यवसाय तेव्हा शिक्षक करायचे नाहीत. हां. विद्यार्थ्यांना घडवणे आणि गावामध्ये, म्हणजे तेव्हाचा हो, हो, हो. छोट्या गावामध्ये शिक्षक असेल, तो जसा विद्यार्थ्यांचा शिक्षक असायचा तसं गावामधला सुद्धा एक सल्लागार असायचा. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग त्या शिक्षकाकडून खूप अपेक्षा असायच्या, आणि हो. तो शिक्षक आपलं योगदान 100% त्या शाळेच्या मुलांना आणि शाळेला देत असे. बरोबर. मग आज जे सगळीकडं खाजगी शिकवण्या लावल्याशिवाय आपल्या मुलांमध्ये प्रगती होणार नाही, ही पालकांची झालेली खात्री, ही परिस्थिती झालेली आहे. मग याबाबत आपल्याला काय वाटतं? कारण समाजाचे सगळे घटक या गोष्टीला कारणीभूत आहेत. हो म्हणजे विद्यार्थ्याचे आई वडील असतील, हो तर विद्यार्थ्याच्या आई वडिलांना 1 मुलगा 1 मुलगी 2च मुलं असतात, तेव्हा हो, हो, त्यांचं स्वाभाविक मानसिकता अशी असते की माझ्या मुलांनी खूप शिकावं, पुढे जावं, हो म्हणजे सारखं त्यांच्यावर तो तशा प्रकारचा दट्ट असतो. आणि मग पालकांनी कसं वागायला पाहिजे हां. हे बाहेरच्या जगामध्ये कसे मुलं राहतात हे बरोबर. पाहून ते पालक वागतात. बरोबर. शिक्षकांच्या बाबतीमध्ये असं आहे की शिक्षकांना आता पूर्वीची जी मानसिकता, जी आम्ही हाडाचे शिक्षक म्हणायचो, हो हो ते हाडाचे शिक्षक राहिलेले नाहीत. हो ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे शिक्षक आहेत. म्हणजे पैसा हा सध्या त्याला एक मोठं कारण आहे बरोबर. की खूप पैसा मिळाला तर शिक्षक काम करतो. हो हो म्हणजे अशा प्रकारची एक मानसिकता शिक्षकामध्ये आहे. म्हणजे हो, झोकून देऊन शिकवणे, हो विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन शिकवणे, हो, हा जो हो. प्रकार आहे पूर्वीचा होता तो.
हो. तो आता अजिबात राहिला नाही. आज त्याला नाही. कारणीभूत जसं मी स्वतः पालक म्हटलं, शिक्षक म्हटलं, तसे आताचे संस्थाचालक सुद्धा आहेत. अगदी अगदी. संस्थाचालकाचं विजन सुद्धा हो हो शैक्षणिक विजन बरेचदा नसतं, त्यांना बरोबर. सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकारची व्यापारी वृत्ती या अगदी अगदी. लोकांमध्ये आलेली असल्यामुळे हा, म्हणजे हा, सगळे घटक सारख्या पद्धतीने सारख्या प्रमाणामध्ये याला कारणीभूत आहेत. बरोबर. मग महाविद्यालयातलं जीवन आपलं कसं होतं? म्हणजे धाराशिवला जेव्हा आपण 11वीला प्रवेश घेतला, आजच्या भाषेत 11वीने पूर्वीच्या भाषेत PUC, मग तिथलं वातावरण, कॉलेजमधलं वातावरण कसं होतं? तेव्हाचं कॉलेजचं वातावरण खूप शिस्तीमध्ये असायचं. विशेषतः आम्ही सायन्सचे विद्यार्थी, मुळात सायन्सचे विद्यार्थी म्हणूनच नाही, आर्ट्सचे विद्यार्थीसुद्धा, कॉमर्सचे विद्यार्थीसुद्धा शिस्तीमध्ये असायचे. वर्गाची उपस्थिती आजच्या प्रमाणे जर आपण पाहिली हो हो तर हो. वर्गामधली उपस्थिती तेव्हा ही 100% असायची. 100% होतं. म्हणजे बरेचदा वर्गात बसायला जागा असायची नाही. हो हो प्रत्येक हो. विद्यार्थी ॲब्सेंट राहणार नाही याची हो, हो. कॉलेज काळजी घ्यायची. बरोबर. आणि त्याच्यामुळे कडक वातावरण, शिस्तीचं वातावरण, सगळे प्राध्यापक शिकवायचे, हो नियमितपणे प्रॅक्टिकल्स व्हायचे अगदी. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे तो काय करतो इथपर्यंत सगळ्या प्राध्यापकांना माहिती असायची. म्हणजे कॉलेजला जावं ही आवड लावणारे शिक्षक होते. बरोबर. जेव्हा आपलं PUC सुरू होतं तेव्हा आपले आवडते सर किंवा आवडते प्राध्यापक असं कोणी होतं का? हो, 2-3 आमचे चाळके मॅडम म्हणून एक बायोलॉजी शिकवायचे आम्हाला. अच्छा. त्या खूप म्हणजे अगदी आता हाडं समोर घेऊन, म्हणजे बोन्स आपण म्हणायचो, यस यस ते यस. बोन्स समोर घेऊन वर्गामध्ये शिकवायच्या. हां त्याच्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे प्रात्यक्षिक नॉलेज, माहिती हां, आम्हाला हां, त्यांच्याकडून हां, मिळायची. हां. आणि मग त्या विषयामध्ये मी गणिताचा जरी असलो बरोबर. तरी PUCला मला बायोलॉजी हा विषय असल्यामुळे बायोलॉजीमध्ये हो. विशेषतः झुऑलॉजी विषय हा माझा खूप आवडीचा हो असायचा. हो हो. त्या मॅडम मला आजही 60 वर्षांतर आठवतात. बरोबर. आमचे टेंभुर्णीकर सर म्हणून गणित शिकवायचे. तर गणित शिकवायची एक वेगळी धाटणी त्यांची होती. हो, म्हणजे हो, गणितामध्ये त्यांनी कधी पुस्तक घेतलंय, नोट्स घेतल्या हो हो. आणि वर्गात शिकवलं असं मला कधी आठवत नाही. वर्गामध्ये आले की शिकवायला सुरुवात करणे बरोबर. आणि कुठलाही टॉपिक त्यांना जर सांगितलं सर आज आम्हाला हा टॉपिक पाहिजे, हां तेव्हा आमच्यामधलं सुद्धा एकमेकांमधलं जे नातं होतं ते विद्यार्थी शिक्षक म्हणून जसं होतं तसं आमचं मैत्रीचं सुद्धा नातं होतं. बरोबर, त्याच्यामुळे आम्ही जेव्हा त्यांना सांगायचो की सर आज हा आम्हाला टॉपिक पाहिजे तर तो लगेच शिकवायला सुरुवात म्हणजे गुरु शिष्य हे एकमेकांचे मित्र सुद्धा असू शकतात. हां, आणि तेच ऋणानुबंध आयुष्यभर पुढे टिकत राहतात. बरोबर. आजचे सण उत्सव आपण पाहतो, एक इव्हेंट झालेले आहेत की आपल्याला कधी कधी असं वाटतं की हा सण आणि उत्सव नसता आला तर बरं झालं असतं. एक सर्वसामान्य मानसिकता मी सांगतो की आजच्या या परिप्रेक्ष्यामध्ये की मग तुमच्या बालपणी, तुमच्या शिक्षणाच्या काळामध्ये म्हणजे 1956 ते 72 हा जो काळ आहे तुमच्या आयुष्यामधला, की तुमची जडणघडण होणारा काळ आहे, हे संस्कृती जी आहे ही नेमकी कशी होती? आता त्याचं वर्णन जर करायचं ठरवलं हं, म्हणजे त्यावेळेसची सण आणि उत्सव, हं. खरं म्हणजे सणांची आम्ही वाट पाहायचो. त्याचा अगदी, कधी अगदी. कंटाळा आम्हाला आला नाही. अगदी अगदी. विशेषतः श्रावणामधलं आम्हाला सांगायला हो, आम्हाला हो. आवडेल की श्रावणामध्ये खूप पाऊस पडलेला असायचा, सगळीकडे हो, हिरवगार हो. असायचे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये साधारणपणे जास्तीत जास्त सण आहे ते श्रावणामध्ये. श्रावणामध्ये. म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी आपण जे हो, म्हणतो हो, हो. ते खऱ्या अर्थाने तेव्हा आम्ही ते उपभोगायचो. हो म्हणजे हो. वेगळ्या प्रकारचे खेळ, साधारणपणे पोळा हा सण आहे. अगदी अगदी. ग्रामीण भागामधला पोळा हा सण आम्ही 15-15 दिवस त्याची तयारी करायचो. हो त्याच्यामुळे त्याचा उत्साह, म्हणजे आम्ही कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा पोळ्याला कॉलेजला अक्षरशः सुट्टी असायची. अगदी अगदी अगदी. म्हणजे शहरामध्ये कर्फ्यू असल्यासारखं लोक आदल्या दिवशी बैल धुण्याची सुट्टी, बैलधणे सुट्टी, मग कपडे धुण्याची सुट्टी. बैलांना रंगवणे, शिंगांना रंगवणे, हो. त्याचे गोंडे तयार करणे हो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बैलगाडीला सजवणे, हो हो हो. नदीमध्ये बैलाला धुण्यासाठी नेणे, चिखलाचे बैल करणे. चिखलाचे बैल तयार करणे. तर अगदी, चिखलाचे अगदी. बैल तर हा वेगळाच अनुभव असायचा. हो, म्हणजे हो, आम्ही हो. खूप चिखलाचे बैल करणे, हो. गणपती तयार करणे. हो. आता तेव्हा हे काही असं विकत नव्हतं. आता विकत नव्हतं. आम्ही ते सगळे स्वतः तयार करायचो. अगदी अगदी. तर त्याचा आकार फारसा सुरेख जरी नसला हो. तरी प्रत्येक घरामध्ये बैल तयार करणे, गणपती अगदी, तयार अगदी, करणे अगदी. केलं जायचं. सगळे स्वयंभू असायचे. आणि एकमेकाचं पाहून सगळे शिकायचे. हा. आता मग गणपती उत्सव, गणपतीच्या मूर्ती तयार करणं, मग गुढीपाडव्याचा उत्सव किंवा हे जे आहे दिवाळीचे फटाके, हा. त्यावेळेस गरिबी असायची, वस्तू कमी होत्या, हा.
पण त्यातला आनंद गगनात मावत खूप नव्हता. खूप म्हणजे फटाके, म्हणजे तुम्ही आठवण केली म्हणून फटाके आम्हाला एखादी लढ खेळा दिवाळीमध्ये अगदी वाजवायला अगदी मिळायची. अगदी अगदी पण एक एक फटाका त्याच्यामधला काढून आम्ही त्याचा हो, वेगळा हो, आनंद हो. घ्यायचो. हो, हो. आज एक लढ जरी उडवली हो. तर तेवढा आनंद मिळत नाही तो जेवढा आनंद एक नाही. फटाक्यामध्ये मिळायचा. तो आनंद नाही. आणि दिवाळी म्हणजे तर म्हणजे अविस्मरणीय असायची. हो हो जी दिवाळी झाल्यानंतर 2-2 महिने आम्ही त्या आठवणीमध्ये हो, असतो हो, दिवाळीच्या. हो. म्हणजे दिवाळीमध्ये दिवाळी अंक वाचणे, हो. त्या दिवाळीच्या अंकाचा वास सुद्धा अजूनही माझ्या नाकात आहे हो, की आम्ही हो, हो. दिवाळी अंक विकत आणायचो अगदी 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 आणि वाचत बसायचो. हो. म्हणजे त्या काळात सर्वांना सामावून घेणारी संस्कृती होती. बरोबर आहे. हा हे जे वंचित आहेत, समाजातले जे वंचित घटक आहेत, त्यांना देखील त्यांच्या देखील आयुष्यामध्ये त्यांच्या देखील आपल्या आनंदात त्यांना देखील सहभागी करून घेण्याची प्रवृत्ती त्या काळातल्या सण आणि म्हणजे आता उत्सवामध्ये. तुमच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने दिवाळीमध्ये सगळी गोरक्षक जे असायची, हो. प्रत्येक घरामध्ये जाऊन गाई गुरांना ओवाळणे हा प्रकार हो, हो, असायचा. हो. आणि प्रत्येक घरामध्ये त्या गोरक्षकांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं जायचं. अगदी अगदी म्हणजे हे जे सगळा समाज एकत्र करणे, जे 12 हो, बलुतेदार हो. आपण म्हणतो, हो. ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे 12 बलुतेदाराला खूप महत्व होतं. हो, या हो, सगळ्यांना पाटील म्हटलं जायचं. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे हा सगळा समाज एक जिन्सीपणा, म्हणजे हो. आज जातीमधली जी विषमता आपल्या लक्षात येते हो तेव्हा आम्हाला कधी आठवायचं नाही हा अमुक जातीचा आहे, तो तमुक Correct. जातीचा आहे. म्हणजे जातीच्या नावाने उल्लेख जर केला, हो हो मला हो. म्हणायचे सगळे हा बामणाचा पोरगा आहे. हा. पण बामण म्हणजे काय हे मला कधी माहिती नाही. हा म्हणजे ते पूर्वीचे बोलण्याची पद्धत तशी होती. हा सुताराचा पोरगा आहे, हा बामणाचा पोरगा आहे, हा कुंभाराचा पोरगा आहे, बरं. ह्या अशा पद्धती हा. असायच्या. पण त्याच्यामधून जातीवाद निर्माण होत नव्हता. कधी झाला नाही. त्याच्यात ओलाव होता, त्याच्यात प्रेम होतं. आणि ही परंपरा जी आहे की जेव्हा कुटुंब संस्था मर्यादित झाली, त्या परंपरा सगळ्या बंद झाल्या. शहरीकरण व्हावं, मात्र परंपरांचं देखील पुनरुज्जीवन झालं पाहिजे. परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून एक पिढी आपला ठेवा जो आहे दुसऱ्या पिढीकडे वहन असं संस्कृतीचं नेहमी होत असतं. ही समाजाची रीत आहे, परंपरा आहे. ते वहन कुठंतरी खंडित झालेलं आता हा दिसून येतंय. निश्चित आहे. म्हणजे गंमत अशी आहे की आपल्या भारतीय संस्कृतीचे 3 मर्मस्थान आहेत. हो एक आपली कुटुंब व्यवस्था आहे, हो एक आपली ग्राम व्यवस्था आहे, हो. आणि आपली शिक्षण व्यवस्था. हो मुळामध्ये इंग्रजांनी जेव्हा आपल्यावर राज्य केलं हो आणि मग जे अनेक देशावर इंग्रजाचं राज्य होतं त्याच्यापैकी अनेक देश ही इंग्रजांच्या संस्कृतीची सरमिसळ त्यांचा बरोबर, झाला. बरोबर. पण भारतीय संस्कृती त्यांच्यामध्ये मिसळली नाही. हो त्याचं जे कारण मला जाणवत आहे, हो. म्हणजे तिथल्या एका गव्हर्नरनी त्यांच्या मॅडम आपल्या ना राणीला पत्र लिहिलं होतं. हो हो तर त्या पत्रामध्ये त्याने असा उल्लेख केलेला होता हो की भारतामधल्या या ज्या 3 संस्कृती आहेत, ग्राम हो. व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था, हो या 3 व्यवस्था जोपर्यंत आपण उद्ध्वस्त करू शकत नाही हो तोपर्यंत आपल्या भारतावर राज्य करता येणार नाही. आणि म्हणून जाताना त्यांनी या गोष्टीचा एक विष आपल्या देशामध्ये पेरून दिला. बरोबर बरोबर. आज आपण त्याची फळं चाकतोय की आपली ग्राम व्यवस्था डिस्टर्ब झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे, कुटुंब व्यवस्था संपत आलेली बरोबर, आहे, बरोबर. आणि शिक्षण व्यवस्था तर संपलेलीच आहे. संपलेली. आणि सर ह्या 3ही व्यवस्थाचं पर्यावसान शेवटी पर्यावरणामध्ये होतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या 5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टीमध्ये पर्यावरण देखील महत्त्वाचं आहे, ग्रामीण व्यवस्था देखील, कुटुंब प्रबोधन किंवा कुटुंब व्यवस्था देखील खूप महत्त्वाची आहे. आणि आज सर याची हे पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. आपल्याला सांगावं लागतं की आपले पूर्वज हे एकत्र संयुक्त कुटुंब पद्धतीचे प्रवक्ते होते, की कुठंतरी प्रदर्शनात आपण ही सगळी व्यवस्था नेऊन ठेवलेली आहे. झाडे लावा, म्हणजे आपल्या सरकारला 3 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करावा लागतो आणि ते आपल्याला जनतेला सांगावं लागतं. आज कुठंतरी 45पर्यंत तापमान गेलेलं आहे, पारा वाढलेला आहे. मग ह्या ज्या एकमेकामध्ये आपण सुरुवातीला जे सांगितलं आहे, सगळी ही शृंखला एकमेकामध्ये अडकलेली आहे. PUC झाल्यानंतर मग पुढचं शिक्षण तिथंच घेतलं का? PUC होण्यासाठी मी मामाकडे राहायला होतो. अच्छा. माझ्या आपलं दुर्दैवाने म्हणा किंवा योगायोगाने माझी मामाची बदली झाली नाशिकला. हो आणि मग शिकायचं कुठे असा प्रश्न माझ्यासमोर जेव्हा निर्माण झाला, हो तेव्हा मग माझ्या गावाच्या जवळ उदगीर जे माझं आजोळ होतं, अच्छा. तर आजोळी मी परत फर्स्ट इयर, तेव्हा PPC म्हणायचे. PPC. हां, तर फर्स्ट इयरला मी तिथं उदयगिरी कॉलेजला आलो. PPC म्हणजे काय? प्री प्रोफेशनल कोर्स. यस. म्हणजे त्याला फर्स्ट इयर म्हणायचे. हां हां. प्री प्रोफेशनल कोर्स म्हणण्याचं जे कारण असं होतं की
या फर्स्ट इयरच्या मार्कावरून पुढे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, बरोबर, मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कोर्स असेल, इथं बरोबर. प्रवेश मिळायचे. हम्म. आणि म्हणून याला प्री प्रोफेशनल कोर्स असं म्हटलं बरोबर, जायचं बरोबर. फर्स्ट इयर. योगायोगाने मी आमच्या कॉलेजमध्ये आमचे जे पहिले एक 3 जण फर्स्ट क्लास विद्यार्थी निघालो, हो. त्याच्यामध्ये मी 3रा होतो. हो, ग्रामीण भागातला असल्यामुळे मी परीक्षा देऊन माझ्या गावी आलो. बरोबर. शहरामधली जी मुलं होते त्यांनी आपलं इंजिनिअरिंग कॉलेजचे फॉर्म भरली. हो, ती अनेक ठिकाणी फॉर्म भरली जे माझ्या लक्षात नाही आलं. हो. आणि जेव्हा रिझल्ट लागला हो, तेव्हा मग मला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज एकच माझ्यासमोर पर्याय उपलब्ध होता. हो. पण माझा तिथे नंबर नाही लागला. हा. पण माझ्यापेक्षा कमी पर्सेंटेजच्या विद्यार्थ्यांचा अगदी NRI मध्ये सुद्धा त्यांना ॲडमिशन मिळालं. बरोबर. पण मी तो फॉर्म भरला नसल्यामुळे हा. मला तिथं प्रवेश घेता आला नाही. हा. आणि मग मी BSc सेकंड इयरला प्रवेश घेतला. हो, तेव्हा BSc ऑनर्स असा विषय असायचा. बरोबर. एकाच विषयामध्ये BSc करणे. हो. मी गणित एकच विषय घेऊन BSc केलेला आहे. हो. BSc कोणत्या वर्षी पूर्ण झालं? BSc माझं 77ला 1977ला. हो. म्हणजे 5 वर्षाचं BSc. 5 वर्ष BSc म्हणजे 11वी पासून PUC पासून ते कालावधी तेवढाच 1977. PUCला आपण 1972ला प्रवेश घेतला आणि 77ला BSc तुमचं धाराशिव BSc इथून गणित ऑनर्समध्ये माझं झालं. ऑनर्समध्ये झालं. मग पुढे मग BSc झाल्यानंतर माझं गणित असल्यामुळे हो. मला पर्यायाने MSc ला गणितच घ्यावं लागणार हो. होतं. तेव्हा गणित फक्त 2 ठिकाणी मराठवाड्यामध्ये होतं. हो. एक विद्यापीठामध्ये हो, आणि दुसरं नांदेडला. नांदेड. बरोबर. मी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. हो. नंतर लातूरला पण आमच्या बसवेश्वर कॉलेजला ते सुरू झालं. हो, पण मी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि 1979ला हा. म्हणजे तेव्हाची परिस्थिती अशी होती की MScचे रिझल्ट आमच्या पूर्वीचे हो, 1%, 2% असे लागायचे. बरोबर. म्हणजे माझ्या वेळेस आम्ही पूर्ण विद्यापीठामध्ये 15 विद्यार्थी पास झालो होतो. बरोबर. त्यामुळे मग ते शिक्षणाचं महत्त्व देखील होतं. त्याचे कारण दुसरे पण आहेत. हा. म्हणजे त्या विषयाची पुस्तकं बाहेर उपलब्ध असायची नाही. हो, कॉलेजमध्ये हो. विद्यापीठामध्ये पुस्तक हो. असायचे. एक पुस्तक किंवा 2 पुस्तक असायचे. हो, नोट्स नसायच्या. आता गाईड नसायचे. गाईड नसायचे. बरोबर. आणि मग सेल्फ स्टडी करणे, स्वतः अभ्यास करणे. आणि तास शिकायला गेल्याशिवाय पर्याय नाही. बाहेर काहीच मटेरियल नाही. आणि ग्रामीण भागातली सगळी मुलं असल्यामुळे हो, घरी स्वयंपाक करणे, हो. अशा पद्धतीने त्यांचा वेळ जायचा. बरोबर. म्हणजे जे बाकीच्या सुख सोयी असायच्या त्या त्या नव्हत्या. काही नव्हत्या. अभ्यास आणि अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता. आत्ताच आपण सेवानिवृत्त प्राध्यापक सतीश नारायणराव कुलकर्णी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आणि याबरोबरच आजच्या पाऊलवाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय. नमस्कार.